हाय मैत्रिणींनो, कसे आहात सर्वजण. तुमचं काय चाललं आहे हे बघा. माझं तर मस्तपैकी अशी मजा आहे. फक्त ते कसं आहे, सकाळी किचनमध्ये, संध्याकाळी किचनमध्ये, दुपारी किचनमध्ये. आपलं आता किचन रुटीन मला वाटते जास्त प्रमाणात वाढून गेलेलं असतं, कारण मुलांना सुट्ट्या लागायचे दिवस जवळ आले, उन्हाळा जवळ आला आणि मग सकाळी आपलं रोजचं रुटीनचं काम संपत नाही आणि संध्याकाळी ते संपत नाही. दुपारचा वेळ जो उरतो त्याच्यामध्ये आता मुलांचे सुट्ट्या म्हटलं का त्याच्यामध्येही मुलांचं काहीतरी नवीन फरमाईश चालू होतात का हे बनवा, ते बनवा, ते बनवा, ते खायचे, हे खायचे. मग आज माझ्या आवडीला खायचं होता ढोकळा, म्हणून मग मी घेतला होता ढोकळा बनवायला. आणि मग मी ढोकळा बनवण्यासाठी हे मस्तपैकी एका पात्रामध्ये 2-4 चमचे बेसनचं पीठ घेतलं होतं. त्याच्यामध्ये मीठ, साखर, तेल आणि टाकून थोडं पाणी टाकून छान असं फेटून घेतलेलं होतं आणि ते फेटून एका साईडला ठेवलं. आणि मग मी ढोकळ्याच्या टीनला ऑइल लावून घेतलं होतं आणि इकडे पात्रामध्ये पाणी टाकून पात्र तापायला ठेवलं होतं. आणि मग लगेचच इनो टाकून आणि सोडा टाकून मी चांगलं असं ते आणखीन एकदा फेटून घेतलं आणि त्या ढोकळ्याच्या पात्रामध्ये ट्रान्सफर केलं आणि मस्तपैकी त्याला वाफायला ठेवलं होतं. ते वाफेपर्यंत मी इकडे घेतले होते फोडणीची तयारी करायला. फोडणीची तयारी करताना लागणारं साहित्य जे होतं ते फक्त खूप कमी म्हणजे हिरवी मिरची आणि कोथिंबीर मी घेतली होती आणि माझ्याकडे हिंग होती अवेलेबल, तीही घेतली मी. असं काही नाही, नसेल तर ती स्किपही करू शकतो आपण, पण चांगला टेस्ट येतो ते हिंगामुळे, म्हणून मी हिंगही घेतली होती. आणि मग इकडे मस्त ढोकळा वाफायला ठेवला. तोपर्यंत सगळं साहित्य काढून घेतलं. आता बघूया चेक करून का ढोकळा कसा झाला आहे. बघा किती सुंदर असा ढोकळा माझा वाफलेला होता. ढोकळा वाफला का खूप छान वाटतो, कारण कधी तो जमतो, कधी जमतच नाही. मग ते खूप मोठं टास्क असतं. मग इकडे फोडणीसाठी मी तेल टाकून घेतलं. तोपर्यंत बघा मी इकडे ढोकळा मस्त असा एका प्लेटमध्ये काढून घेतला. ढोकळा प्लेटमध्ये काढायला मला काही जास्त वेळ लागला नव्हता, कारण खूप छान असा तो निघालेला होता. आता थोडाफार तर तो राहणारच आहे, असं काही नाही, पण खूप छान फुगलेला होता ढोकळा. मी त्याचे मस्त काप करून घेतले होते, कारण मला त्याच्यावर फोडणी टाकायची होती. आणि मग फोडणीसाठी मी इकडे तेल तापायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मी जिरे, मोहरी, हिरवी मिरची आणि हिंग टाकून घेतली आणि मग ती फोडणी लगेचच मी त्या ढोकळ्याच्या कापवर टाकून घेतली. खूप छान असं ते फोडणीही बसलेली होती, छान वाटत होतं. आणि मग वरून कोथिंबीर टाकून मस्तपैकी त्याला गार्निश करून घेतलं होतं. छान, मुलांना खूप टेस्ट आवडलं होतं. तुम्हीही नक्की ट्राय करा. खूप सिंपल अशी ढोकळ्याची रेसिपी आहे माझी. नक्की ट्राय करा. ढोकळा तुमचा बिघडणारच नाही, कारण मी नेहमी ह्याच पद्धतीने ढोकळा बनवतो आणि माझा ढोकळा नेहमी चांगलाच येतो.